6 ते 8 महिन्यांनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. पीएम मोदी राजकीयदृष्ट्या संपलेत. काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींचं मोठं विधान. सूत्रांची माहिती. धनुष्यबाण चिन्ह गोठवा आणि आम्हाला द्या. ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी. शिवसेना पक्ष ठाकरेंचा. शिंदेंनी पक्ष आणि चिन्हाचा फायदा करून घेतला. सिब्बल यांचा घणाघात. लोकशाहीत बहुमताला महत्व. ठाकरेंचे वकील सिब्बल वारंवार तेच मुद्दे मांडतायत. शिवसेनेच्या सुनावणीवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य. कितीही मोठा डाकू असला तरी पक्ष चोरून पक्षाचा मालक होऊ शकत नाही. आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये असंही वक्तव्य. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार. 2 डझन मंत्री बदलण्याची शक्यता. तर शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रिपदाची मागणी. श्रीकांत शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. 29 तारखेला अंतरवालीतून उपोषण करणार. प्रश्न निकाली निघाला नाही तर मुंबईला जाणार. मनोज जरांगेंची थेट इशारा. फडणवीस शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक. पीएम केअर फंडमध्ये 8,500 कोटींचा निधी पडून शाळांमधील मूलभूत सुविधांसाठी हा निधी का वापरत नाही? अभिजित दिपकेंचा सवाल. शाळांच्या दुरुस्तीसाठी पीएम केअरचा निधी देण्याची मागणी. मुंबई पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या धाकड-गर्लला धमक्या. राहुल गांधींच्या भेटीनंतर धमक्यांचं प्रमाण वाढलं. इन्फ्लुएन्सर रिया आहेरची माहिती. युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलिसांकडे तक्रार. आजची पिढी कोणाचंही ऐकत नाही. त्यामुळे आजच्या पिढीला काही सांगण्याच्या भानगडीत पडूच नये. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं जेन झीवर भाष्य. मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा ज्येष्ठ नागरिकांना अधिकार. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. ज्येष्ठांचा सन्मान आणि सुरक्षा हा कायद्याचा उद्देश. लखनौमधील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळ. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई. 3 महिन्यांनंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करणार. मराठीबाबत कुणाची मगरुरी खपून घेणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. मराठीत ओटीपी सांगितल्यानं कॅब चालक भडकला. व्हिडिओ व्हायरल. नेटकऱ्यांचा तीव्र संताप. मराठी भाषेचा वाद असताना कॅब चालकाचा मुजरपणा समोर. एफडीए कडून मालाडच्या हॉटेल राधाचा परवाना तात्काळ निलंबित. हॉटेलमध्ये उंदीर आणि झुरळांचा वावर आढळल्यानं कारवाई. कुर्लामधील तवा अँड ग्रिल हॉटेलचा FSSAI अन्न परवाना निलंबित. सांगलीच्या 32 शिराळा नागपंचमी उत्सवादरम्यान अश्लील नृत्याप्रकरणी 16 मंडळांवर गुन्हे दाखल. पोलिसांच्या सूचनेनंतरही नृत्याचं आयोजन केल्यानं कारवाई. जम्मू काश्मीर भारताचा महत्वाचा भाग. श्रीनगर दौऱ्यावेळी अमेरिकन राजदूत सर्जिया गौर यांची वक्तव्य. सर्जिया यांच्या विधानावर पाकिस्तानचा आक्षेप. इस्लामाबादमधील अमेरिकी राजदूतांना समन्स. हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताकडून 5-3 या फरकानं पाकिस्तानचा पराभव. भारत वर्ल्ड कपच्या नॉकआउट स्टेजमध्ये दाखल तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर.